पिस्ता आणि बदाम खात आहोत. हे काय हे पिस्ता आहे का? पिस्ता आणि बदाम खात आहोत. तर हे सगळं बाळूनी मागवलंय त्याबद्दल धन्यवाद. हे सगळं आजीनाथचा डबा आता खाली व्हायला लागलाय आणि मी अर्धा दिसतोय. बाळू येडे बाळू तर आता आपण काय करणार आहोत सांग ना. आम्ही आता निघालो आहोत मुंबईला मांडवा मार्गे. मांडवा मार्गे मुंबईला जायला अलिबाग मधून जवळपास 1.5 तास लागतो. 1.5 ते 1.25 तास. व्हेरी असतं टाइम व्हेरी होतो का बोटिंगमुळे वगैरे. जाताना आपल्याला काय काय गेटवेला उतरणार मांडव्यावरून. गेटवे नंतर आम्ही जाणार आहोत मंत्रालय मार्गे नरिमन पॉईंटला. नरिमन पॉईंट त्यानंतर मग CST, त्यानंतर मुंबई हायकोर्ट एरिया, त्यानंतर BMC ऑफिस. असं फिरत मग नंतर भाऊच्या धक्क्याला जाऊन परत आम्ही रो मार्गे. भाऊचा म्हणजे काय आमच्या अरुण नाही. भाऊच्या धक्क्यावरून परत मग M to M फेरीने परत मांडव्यावरून पुन्हा अलिबाग. आणि जाताना आपल्याला मध्ये हे व्हिडिओ करतोस काय तू? जहाजामध्ये काय आढळलं नाही डिलीट कर डिलीट कर. आपण ऐकायचं आपलं काय काय बोललो. थांबला डिलीट कर बाळा. तो धोका देऊ नको. धोका नाही देत बोली करत नाही. धोका देत ते ऐक तू. आणि आपल्याला अजून जाताना काय काय आढळलं जहाजामध्ये यावेळेस आपण जातो. जाताना मांडव्यावरून समुद्रातून जायचं. मला बी कळत आहे काय वाळूतून नाही जायचं. समुद्रातून जहाज जाते. पण जाताना असं काही एखादा पॉईंट आहे का आपण डायरेक्ट जहाजामधून बघू शकतो असं डायरेक्ट दिसेल. इकडं उरणचं ते पॉवर जनरेशन प्लांट दिसतो तेवढा. लेण्या बिण्या खूप लांब आहेत ना तिथून. लेणी काही आतमध्ये एलिफंट लेवरा काहीतरी आहे ना. ते बंद आहे का आता सध्या? नाही चालू तिकडं. आपण तिथून नाही जाणार ना. सगळ्यात महत्वाचं राहिलं की आपण म्हणजे जहाजाने जाणार आहे तर तिकीट कसं असते काय. जहाजाने मालदार नावाची बोट आहे तिने 150 रुपये तिकीट आहे. PNP ने 250 रुपये तिकीट आहे. आणि दुसरी एक आहे अजंठा वगैरे 185 रुपये तिकीट आहे. आणि जी M to M फेरी रो ज्याचं आपण 4 व्हीलर 2 व्हीलर सायकल रिक्षा वगैरे हे बसतं ना त्याच्यात. तर तिथं माणसाचं तिकीट आहे 300 रुपये. म्हणजे असं सगळ्यासाठी सारखं लहान सगळ्यासाठी सारखं. आणि वाहनांच्या साईजनुसार तिकीट आहे. बाकीचं काय पाव आहे का? आणि समजा एका जहाजामध्ये किती लोक बसतील? एका जहाजामध्ये अंदाजामध्ये 200 लोक आहेत. त्या ज्या आपण बोटीने जातोय कॅपॅसिटी 200-250 असते. आधी कुठून काय लागते का तिथे गेला भेटते? जहाजात पण तिकीट भेटतं डायरेक्ट गेलं तरी. आणि एखादं विदाउट तिकीट गेलं तर जहाजात तिकीट मागतो तिकीट तर काढायला होतं. ट्रेन सारखं नाही का लपून एखाद्या वेळेस जायचं सोपं आहे. 200 लोक येडच हवं. काय पण बोल. मी आहे येडं जावं पण आपण जहाजामध्ये गेलो. जहाजामध्ये काही खायला भेटलं का? हो वेफर्स कोल्ड्रिंक रताळ भेटत काय भेटतं रताळ. वेफर्स कोल्ड्रिंक पाण्याची बॉटल त्यातला आहे का डान्स बार बिस्किट नातं डायरेक्ट नातं पारणे डान्स खाण्यात आला. गोवर पडतंय नाही पडत असं तेंडुलकर वा वा असं लावायचं. सचिनची बॅटिंग वा वा ते संपलं. ते पण जमल ती पिशवी. त्याला पिस्ता म्हणतात का? ते बारीक बारीक जे लाडूवर ह्याच्यावर असतं ह्याचं किस केलेलं असतं असा. किस नाही खिस नाही खिस. आणि अजून राहिलं महत्वाचं हे समजा जहाजामधून आपण जाणार आहे. जहाजामधून आपण जाणार आहे. व्हिडिओ डिलीट होईल नाही तर तुम्ही व्हिडिओ पाहणार 100%. आणि आमचे गप्पा तुम्हाला कशा वाटतात सांगा. आणि ते अंतर केली एक माहिती आहे तुला अंतर केली समजा
अंतर नाही सांगता यायचं, एक्झॅक्ट नाही सांगता यायचं. तरी एक अंदाजे 150 किलोमीटर 50च्या वर असेल. का माहिती का, आपण आता पनवेल मार्गे गेलो, इथून पनवेल 70 आहे आणि तिथून पुढं गेटवेला परत जायचं. तर ही डायरेक्टच असं म्हणजे हे बघा, हे अशी मुंबई आहे. आता हे तुम्हाला वेगळं वाटेल, कुठं असतं काय नाही वेगळं. हा समजा ही मुंबई, हा मध्ये समुद्र. हा हा तर आपण ह्या मार्गे असं मुंबईला जाणार, तर गेटवे ह्या मांडवा असं जाणार वेगळं, पनवेल व्हाया तिकडे गेटवे. तर आपण इथून डायरेक्ट चाललो होता बोटीने, त्यामुळे हे अंतर बघ नाही एवढं अंतर मधलं अंतर म्हणजे असं जायचं आपल्याला. आपल्याला बसने जर गेलो तर हे असं जायचं, इथून कनेक्टिंग परत ट्रेनने वगैरे इकडे म्हणजे डायरेक्ट जायचं. तर मधलं अंतर कट होतं म्हणजे 50 किलोमीटर. नकाशा जर बघितलं बघ ना, तू व्हिडिओ कट कर नाही करत. हा तुमचं काय करायचंय आणि ऐक काय राहिलं बऱ्या. हा विचारतो एक विचारायचं होतं. हा हे मांडवा म्हणून ऐकलंय. तर ते पिक्चर होता संजय दत्तचा, कांच्याबाई अग्निपथ. तर मांडव्याला काय पहिलं असं मीठ तयार व्हायचं ना, आता होते मांडव्याला काय कुठं बी जे बीच साईडचं नसते, म्हणजे खाडी असते. आता समुद्राचं पाणी आत जातं ते भरती ओटीनुसार ते खाडी भरते ना, तर पाणी गेलं निघून ते अशी वाफे तयार करतात. इथून आपण जर पनवेल मार्गे, आपलं पनवेलला इथून गेलात तुम्ही वडखळ मार्गे, तर वडखळच्या बाहेरून जर गेलात तुम्ही, तिकडे तुम्हाला मिठागृह दिसेल. मिठागृह म्हणजे ते असले वाफे आहेत, आपण गादी वाफा जसं करतो कोथिंबीर मेथी लावण्यासाठी, तशी वाफे असतात, ते लावून घेतात. ते पाणी जिरून त्याचं मीठ लगेच तयार होतं. आता आपल्याला जाताना दिसत का? आता पनवेलला जर गेलास तू, तर ह्याच्या वडखळवरून गेलास ना, तू थोडेसे आहेत तिकडे मिठागृह. आता आपल्याला मांडवलं नाही दिसणार. जातात एखादं पोतं घ्यायला मग मिठाचं काय कसं भेटतं मग मीठ? डायरेक्ट तिथून शुद्ध होतं का काय? ते खडे मीठ आहे, ते आयोडीन प्रक्रिया करून. म्हणजे कंपन्या जे आहे टाटा, दांडी समजा हे म्हणते, तर म्हणजे हे कंपन्या डायरेक्ट खडे मीठ घेतात. हा कच्चा माल, ती प्रक्रिया करून मग पुढे. बरं चालतं. ओके कसं वाटलं मित्रांनो माहिती आमच्या आदिनाथ भाऊनी सांगितलेली माहिती तुम्हाला? चांगली वाटली का? चांगली वाटली असली तर लाईक करा, कमेंट करा आणि व्हिडिओ आवडल्या शेअर करा. तुम्ही पण अशा तुमच्या मित्रासोबत गप्पा मारायचा कधी वाटल्या. चला भेटू डायरेक्ट भाऊच्या धक्क्यावर.